एके दिवशी रात्री मी कामावरून माझ्या गावी जात होते आणि अचानक खूप पाऊस आला. माझ्या आत्याचे घर तिथून जवळ होते. मी तिच्या घरी गेले. मी रात्री खूप शांत झोपले. सकाळी आत्याने गोंधळ घातला. तुला तुझी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागेल. माझा मुलगा रात्री तुझ्या खोलीत होता. मला आत्याचा खूप राग आला. माझ्या आईबाबांना तिने बोलावले होते. जेव्हा मेडिकल चेकअप झालं तेव्हा तेच झालं ज्याची भीती होती. कारण त्या रिपोर्टमध्ये तर आज ऑफिसमधून निघायला मला खूप उशीर झाला होता. बाहेर आले तेव्हा मला गाडी दिसली नाही, म्हणून मी फोनवरून गाडी बुक केली. गाडी शहरापर्यंत असते, त्यामुळे मला तो एका ठिकाणी सोडून निघून गेला. तिथे कोणतेही वाहन नव्हते. अचानक पाऊस सुरू झाला आणि मला पावसाच्या गडगडामुळे खूप भीती वाटली आणि मी एकटीच होते. मला माझ्या गावाला जायचे होते, पण कोणतेच वाहन सापडले नाही आणि माझ्या गावी जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता आणि पाऊस वाढत होता, त्यामुळे मी पूर्ण भिजून गेले होते. एक थंडी आणि दुसरी भीती, या दोन गोष्टी मिळून माझी अवस्था वाईट झाली होती. मनातल्या मनात प्रार्थना करत होते, पण भीती काही कमी होत नव्हती. कधीकधी मला माझ्या मागे कोणीतरी उभं आहे असं वाटायचं. मागे वळून पाहिलं तर कुणीच नसायचं. नुसती जंगली परिस्थिती असायची. वारा जोरात सुटला की झाडाच्या पानावर आदळायचा. खूप विचित्र आवाज यायचा. मुसळधार पाऊस पडत होता आणि निर्जन रस्ता. मग मला आठवलं की माझ्या वडिलांच्या बहिणीचं घर थोड्याच अंतरावर होतं आणि आता तिच्या घरी जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी तिच्या घराकडे पळत सुटले. 15 मिनिटाचा प्रवास 8 मिनिटात पार केला आणि मी आत्याच्या घरी पोहोचले. मी दार वाजवताच माझ्या आतेभावाने दरवाजा उघडला आणि मला अशा ओल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच मला आत बोलवले. मला अशा अवस्थेत पाहून आत्यासुद्धा अस्वस्थ झाली. पण जेव्हा मी तिला सांगितले की मला आज ड्युटीवरून खूप उशीर झाला आहे आणि आता घरी जायला वाहन नाही आणि मी भिजले आहे, म्हणूनच मी तिच्या घरी आली आहे, तेव्हा ती म्हणाली, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. हे पण घर तुझेच आहे आणि तू निश्चिंत राहा. मी त्यांच्या घरी आहे हे तिने माझ्या आईला फोन करून सांगितले. त्यामुळे मी आता पूर्ण समाधानी होते. पण आत्याच्या घरी कुणीच नव्हते. आत्या आणि तिचा मुलगा दोघेच राहत होते आणि मी पूर्णपणे भिजले होते आणि आत्याचे कपडे मला बसत नव्हते, म्हणून मला माझ्या आतेभावाचे कपडे घालण्यास भाग पडले. आत्याने मला गरम दूध दिले आणि एका खोलीत झोपायला सांगितले. मी दिवसभर थकले होते. मला अंथरूण आणि कपडे मिळाले. मी लगेच झोपी गेले. सकाळी मी उठून माझ्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होते तेव्हा आत्याने आवाज केला, आज तू ऑफिसला जाऊ शकत नाहीस. आणि त्यानंतर आत्या जे काय म्हणाली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आत्या म्हणाली की माझा मुलगा रात्री तुझ्या खोलीत होता, म्हणून तुला तुझी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागेल. मला खूप आश्चर्य वाटले की आत्या असे का बोलत आहे. खोलीत मी एकटी होते आणि असे काही झाले तर मी एक स्त्री आहे, मला कळले असतेच ना. पण हा आत्याचा हट्ट होता आणि आत्याने माझ्या आईलाही बोलावले होते. आता माझे हातपाय सुन्न पडले होते. मी माझ्या ऑफिसला फोन केला आणि त्यांना सांगितले की मी रात्री पावसात भिजले होते, त्यामुळे मी येऊ शकत नाही. मला तिथून सुट्टी मिळाली होती, पण इथे जे काही चालले आहे ते मला सोडवायचे होते. माझ्या आईचाही आत्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, पण आत्याच्या आदरापोटी मी गप्प बसले. कदाचित आईलाही वाटलं होतं की जेव्हा मेडिकल रिपोर्ट येईल तेव्हा आत्याचं म्हणणं चुकीचं सिद्ध होईल. पण आईने मला जाऊन चेकअप करायला भाग पाडलं. पण मला लाज वाटत होती. या संपूर्ण प्रक्रियेत मी डॉक्टरकडे जाऊन मला चेकअप करून घ्यायचे आहे असे सांगितले पाहिजे, कारण माझ्या आत्याला माझा आतेभाऊ माझ्यासोबत असल्याचा संशय आहे. पण आत्याचा आरोपही खरा नाही. मला ते सिद्ध करायचे होते, म्हणूनच मी माझ्या आईला आणि आत्याला सोबत घेऊन दवाखान्यात गेले. तेथे गेल्यावर आत्याने डॉक्टरांना काय सांगितले माहीत नाही. डॉक्टरांनी मला काही न विचारता माझ्या टेस्ट केल्या आणि रिपोर्ट 4 तासानंतर मिळणार होता. मी तिथंच बसून वाट पाहिली. 4 तासानंतर रिपोर्ट आला. माझ्या पायाखालून जमीन निघून गेली. आत्याचा आरोप अगदी खरा होता, पण हे होऊ शकत नाही, कारण मी एक स्त्री आहे. जर कोणी माझ्या जवळ आला तर मला माहीत होणार नाही असे कसे होऊ शकते. मला चांगले माहीत होते की माझ्याजवळ कोणीही आले नाही. मला वाटले माझा रिपोर्ट खोटा आहे. मी माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीला रिपोर्ट मेल केला तेव्हा तिने सांगितले की रिपोर्ट एकदम बरोबर आहे. आता काय करावे हे मला समजत नव्हते. माझी आई पण माझ्याकडे संशयाने पाहू लागली. जणू सर्व दोष माझाच आहे. मी रडत होते आणि माझी काही चूक नाही असे सांगत होते. मी आत्याच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले होते, पण जे व्हायचे होते ते झाले. आत्या म्हणत होती, आता शांत बसा, कारण एक तरुण मुलगा मुलगी यांची बदनामी होईल. माझे आई वडीलही गप्प बसले. कदाचित त्यांच्याही मनात असंच असेल की त्यांचा मुलगा आहे, हे घरही पुरुषाचे आहे, त्यामुळे त्या पुरुषाला कोणी काही बोलणार नाही, पण त्यांची मुलगी बदनाम होईल आणि या बदनामीपासून वाचवण्याचा एकच मार्ग आहे.
माझी आत्या आणि आतेभाऊ जे म्हणतात ते मी शांतपणे स्वीकारावे. माझी आत्या म्हणाली की बदनामी टाळण्याचा एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे माझे लग्न माझ्या आतेभावाशी व्हावे. पण मला तसे करायचे नव्हते. माझ्या आतेभावाशी कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचे नव्हते, कारण तो एक नंबरचा भटका होता. त्याला काहीच ज्ञान नव्हते आणि या घटनेनंतर तो चरित्रहीन सिद्ध झाला होता. आणि मी शिकलेली आणि नोकरी करणारी होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला भाऊ बहीण नव्हते. मी माझ्या आईचा आधार होते. मला लग्न करायचे नव्हते. मला माझ्या आईचा आधार बनायचं होतं. पण या हास्याने माझे हातपाय बांधले होते. पण मी हार मानली नाही. मी हे लग्न करणार नाही असे म्हणाले. तुम्हाला माझी बदनामी करायची असेल तर करा, कारण बदनामीने मला काहीही फरक पडणार नाही, कारण मला लग्न करायचं नव्हतं. एखाद्या पुरुषाकडे जावं लागेल आणि आयुष्यात कधीतरी तो मला यासाठी टोमणा मारेल याची मला भीती वाटेल. पण मला लग्न करायचंच नाही, तेव्हा कोणी काय म्हणेल मला काही फरक पडणार नाही. पण माझ्या आईला हे पटले नाही आणि ती म्हणाली की हे जग अशा स्त्रीला मान देत नाही. तू जिथे काम करते तिथे तुला मान आहे, नाव आहे. ही गोष्ट तिथपर्यंत पोहोचली तर तुला त्या ऑफिसमध्ये काम करणं अवघड होईल. आईने माझ्यावर दबाव टाकला, पण मला लग्न करायचंच नव्हतं, ज्याच्यामुळे मला या कठीण टप्प्यावर यावं लागलं. झालेल्या सर्व घटनेत माझी कुठेही चूक नव्हती. सगळा दोष माझ्या आतेभावाचा होता. पण मला आईचं ऐकावं लागलं. मला माझ्या असहायतेचा खूप राग आला आणि मला वाटले की काहीतरी केले पाहिजे, जेणेकरून ते लोक स्वतः लग्नास नकार देतील. म्हणूनच मी म्हणाले, मी एका अटीवर लग्न करेल, जेव्हा तुम्ही लोक माझी अट पूर्ण कराल. मला आश्चर्य वाटले जेव्हा त्यांनी माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली आणि हे प्रकरण मान्य केले. मला आश्चर्य वाटू लागले की त्यांना हवे असते तर ते मला ब्लॅकमेल करू शकले असते, पण त्यांनी माझी अट मान्य केली होती. पण त्यावेळी माझ्या मनात राग होता. मी काहीही विचार न करता कठोरात कठोर बोलले. मी घर माझ्या नावावर करून घेतले, त्यांच्याकडे जे होतं ते नावावर करून घेतले आणि घटस्फोटाचा हक्क पण माझ्याकडे घेतला. त्यांनी सगळ्यांनी आनंदाने सर्व काही मान्य केले आणि आमचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले. लग्नाच्या रात्री मी पतीला सांगितले की माझी इच्छा असल्याशिवाय तू माझ्याजवळही येणार नाहीस, कारण तू जे केलेस त्यानंतर तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणतीही भावना नाही. तो म्हणाला, ठीक आहे, तुझ्या हृदयात माझ्याविषयी प्रेम निर्माण होईपर्यंत मी तुझ्याजवळ येणार नाही आणि माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. आपण फक्त जगासाठी नवरा बायको असू. त्याची ही वृत्ती मला खरंच आश्चर्यचकित करणारी होती की त्याच्यात इतका धीर नव्हता की एका रात्रीसाठी घरात आश्रय घेतलेल्या मुलीची इज्जत हिरावून घेतली आणि बायकोचं ऐकून तिच्यापासून दूर राहायला होकार दिला. मला माझ्या सासरच्या घरी असा मान दिला जात होता, जणू काही मला खूपच इच्छेने लग्न करून घेऊन आले होते. मला हे सगळं नाटक वाटायचे आणि मला वाटायचे की ते यासाठी माझ्याशी चांगले वागतात, कारण मी त्यांच्या मुलाला घटस्फोट देऊ नये किंवा त्यांना या घरातून हाकलून देऊ नये. मी त्यांच्याबद्दल काय विचार करत आहे. मी सकाळी लवकर कामावर जायची आणि परत आल्यावर घरचे कोणतेही काम करत नव्हते. मी त्यांना खूप त्रास देत होते, मला जमेल तसे. पण ते माझ्या प्रत्येक वैध अवैध गोष्टी मान्य करत होते आणि मला कुठल्याच कामात कधीही मनाई करत नसे. मी जॉब करायची, पण माझ्या आईने मला चांगले संस्कार दिले होते. माझं राहणीमान जरी आधुनिक असलं तरी माझं चरित्र एकदम चांगलं होतं. मी कधीही रात्रीच्या पार्ट्या वगैरे अशा ठिकाणी गेले नव्हते. माझ्या सगळ्या मैत्रिणी जात असे, पण लग्नानंतर मी पण हे सगळं करायला लागले. मी रात्रभर बाहेर राहायची, पण माझ्या नवऱ्याने आणि सासूने मला कोणताही प्रश्न विचारला नाही. पण माझ्या आत्म्याने मला ते करू दिलं नाही. मी क्लबला जायचे, पण नाही मी पियायची, नाही मी मुलांशी मैत्री केली. माझी काही मजबुरी होती. हे चक्र असंच चालू राहिले. नाही मी त्यांच्या बाजूने माझं मन मोकळे केले, ना त्यांनी मला कधी कशासाठी मनाई केली होती. मला नेहमी असं वाटत होते की ते लोक चांगले असल्याचा आणतात. कधीतरी त्यांचा हट्टीपणा संपेल आणि मला त्यांना त्या मर्यादेपर्यंत आणायचे होते. पण त्यांच्यात किती सहनशीलता होती हे माहीत नाही. ते संपतच नव्हती. माझी आईसुद्धा मला मनाई करत होती, तू हे काम चुकीचं करत आहेस. पण माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती. मला काहीच दिसत नव्हते. पण सत्य हे होते की तो रिपोर्ट कसा आला ते आजही समजले नाही. मला आजही खात्री होती की माझा आतेभाऊ माझ्या खोलीत माझ्यासोबत नव्हता. तो असला तरी त्याने मला हात लावला नव्हता आणि या प्रश्नाचे उत्तर फक्त माझ्या नवऱ्याकडेच होते. आणि मी त्याच्याशी वाद घालत होते. मला त्याच्याशी बोलणंही योग्य वाटत नव्हतं. आणि जेव्हा वाटलं की मी स्वतःला बदलून घेईन, तेव्हा तो रिपोर्ट माझ्या डोळ्यासमोर येत असे आणि मग मला त्या लोकांबद्दल खूप तिरस्कार वाटत असे, कारण त्यांनी हे सगळं केलं होतं मला लाचार करून. मला त्यांचा बदला घ्यायचा होता. या सगळ्याला 1 वर्ष उलटून गेले. आता लोकही बोलू लागली होती, यांच्या घरून अजून मूल कसं झालं नाही. पण मी त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हते. मी वाट पाहत होते माझी सासू कधी त्यांच्यात सामील होते आणि ती मला मुलाबद्दल बोलेल. पण माझी सासू मला याबद्दल काही बोलली नाही. ती उलट बोलणाऱ्याचं तोंड बंद करायची
असे व्हायला हवे होते की त्यांचे चांगले गुण पाहून मी त्यांचा गुन्हा विसरली असती आणि आनंदी जीवन जगली असती. पण त्यांचा तो गुन्हा मी विसरू शकत नाही. माझा हा प्रॉब्लेम होता की माझा नवरा कमी शिकलेला होता आणि लोफर टाईपचा होता. पण आता तो सुद्धा पूर्णपणे बदलला होता. त्याला नोकरी मिळाली होती आणि त्याचवेळी तो शिकत होता. त्याने माझ्याशी जे केलं ते मी विसरले नाही आणि कदाचित कोणतीही मुलगी तिच्या इज्जतीशी तडजोड करणार नाही आणि मी जिद्दी होते. पण आता मी खचून जाऊ लागले होते. मला वाटायला लागलं होतं की आयुष्य हे असं संपणार नाही. एकतर घटस्फोट देऊन वेगळा मार्ग निवडावा, नाहीतर सगळ्यांशी तडजोड करावी. पण इथे मजबुरी होती की मी त्याला घटस्फोट देऊ शकत नाही. अट अशी होती की घटस्फोट देण्यासाठी माझ्याकडे काही ठोस कारण पाहिजे. कारण त्याने मला जे काही दिले होते ते सर्व त्याच्याकडे परत गेले असते आणि मला ते नको होते. मला त्यांना रस्त्यावर आणायचे होते आणि त्या बाबतीत ते शक्य होते. घटस्फोटासाठी माझ्याकडे काही कारण नव्हते. पूर्ण वर्ष उलटून गेले तरी मला कोर्टात मांडता येईल असे कोणतेही सबळ कारण सापडले नाही आणि या गोष्टीने मला नैराश्याचा रुग्ण बनवले. मी ज्या मार्गावर होते त्या गोष्टीने मला शांती दिली नाही. म्हणून एक मैत्रीण जिच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, मी तिच्याशी सर्व काही चर्चा करायचे ठरवले. तिला सुरुवातीपासून शेवटपर्यंतची गोष्ट सांगितली. सगळा प्रकार ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले की हे कसे घडले. कारण एका महिलेला चांगले माहीत आहे की तिला काय झाले आहे आणि काय नाही. आणि जेव्हा मी स्वतः सांगत आहे की एका वर्षानंतरही माझ्यासोबत असे काहीही झाले नाही आणि एका वर्षात लग्न होऊनही त्या व्यक्तीने मला हातही लावला नाही, मग अजून कोणी काय म्हणणार. पण मला याबाबत काहीच सुगावा नाही. कोणताही पुरावा नव्हता. पण त्याच्याकडे त्याच्या मुद्द्याचा पुरावा होता आणि तो पुरावा माझा वैद्यकीय रिपोर्ट होता आणि जो कदाचित माझ्या चांगल्या आयुष्याच्या मार्गात अडथळा ठरत होता. माझ्या मैत्रिणीने सांगितले की मी सर्व काही विसरून पुढे जा. असं काही घडले तरी त्या व्यक्तीने तुला स्वीकारले आहे आणि आता तू त्याची बायको आहेस. तिचे बोलणे माझ्या मनाला पटले आणि मी माझा दृष्टिकोन सुधारू लागले. मी प्रेमाने जगणारी मुलगी होते. हळूहळू सर्व काही चांगले होत होते. जेव्हा मी त्याच्या प्रेमाला ढोंग समजणे सोडून दिले, मला कळले की त्याचं माझ्यावर खरं प्रेम आहे. त्यांचं स्टेटस समजून घेतलं. माझ्या सासूबाईंनी मला कधीच कोणत्याही कामाला हात लावू दिला नाही आणि माझा नवरा सगळं सांभाळून घ्यायचा. जेव्हा माझा स्वभाव सुधारायला लागला होता तेव्हा आई पण खुश झाली आणि तिला बघून मलाही आनंद झाला. पण मनात रुतलेला काटा निघत नव्हता. पण मला वाटले की माझा नवरा प्रत्येक प्रकारे माझे ऐकतो, त्यामुळे मी माझ्या नवऱ्याकडूनच उत्तर घ्यावे. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, मी घरात सामान्य स्त्रियांप्रमाणे राहावे असे तुला वाटते का? सामान्यपणे वागावे. तेव्हा तुला एका गोष्टीचे खरे उत्तर द्यावे लागेल. त्याने मला वचन दिले. म्हणून मी त्याला विचारले, त्या रात्री काय झाले? तू मला त्याबद्दल सांग. कारण मला माहीत आहे की त्या रात्री तू मला हात लावला नाहीस. माझ्या नवऱ्याने सांगितले की त्या रात्री काहीही झाले नाही. हे अगदी खरे आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की मी तुझ्या खोलीत आलोच नव्हतो. मी माझ्या खोलीत होतो. पण हे सुद्धा खरं आहे, मी तुझ्यावर खूप दिवसापासून प्रेम करतो आणि माझ्या आईने सुद्धा हे नातं तुझ्या घरी अनेकदा नेलं. पण तुझ्या आईवडिलांनी नकार दिला. पण तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचा मी विचार करू शकत नव्हतो आणि करू इच्छित नाही. तू माझ्याबद्दल काय विचार करतेस याची मला पर्वा नव्हती आणि माझ्या आईलाही नाही. आणि ते सर्व फक्त प्रेमासाठी केलं होतं. खरं म्हणजे तू त्या दिवशी माझे कपडे घातले होतेस आणि मी तजुर्बा गावात काम करत होतो. मी दोनदा ते कपडे परिधान करून प्रयोगशाळेत गेलो होतो. कपडे घाणेरडे होते. त्या कपड्याला माझे जंतू होते जे तू घातले होते, त्यामुळे ते तुझ्या आत गेले आणि मी या गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि काही खरे तर काही खोटे रिपोर्ट्स केले. ते अगदी खरे आहे. तुझ्या आत जंतू गेले होते, पण अगदी कमी संख्येत. मी तुझ्यावर कसा हात टाकू शकतो? आता तू माझी कायदेशीर बायको असूनही मी तुझ्याकडे पाहिले नाही. तुला कसं वाटलं की मी काही चुकीचं करू शकेन? त्या रात्री माझं काही चुकलं आणि त्या सगळ्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पण मला तुझ्याशी लग्न कसंही करायचं होतं आणि तू दुसऱ्या कोणाशी लग्न करावं अशी माझी इच्छा नव्हती. त्याने आणि आत्याने जे केलं ते नक्कीच वेगळं होतं. पण ते माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून लपवलं होतं आणि इतके दिवस उलटून गेले तरी कोणालाच कळलं नाही. आणि त्या एका वर्षात मी त्यांना किती त्रास दिला ते काहीच नव्हते. तेव्हा माझा नवरा माझे हात जोडून माफी मागू लागला. म्हणून मीही त्याची आणि आत्याची माझ्या वृत्तीबद्दल माफी मागितली. त्यांच्यासोबत 1 वर्ष राहिल्यानंतर मला कळले होते की ते मनाने खूप चांगले आहेत आणि मी आनंदी फक्त या लोकांसोबत जगू शकते. आणि वस्तुस्थिती अशी आहे की आपण नेहमी बाहेरून अंदाज लावतो की ही व्यक्ती अशी असेल आणि त्याच्यासोबत जगणे असेच असेल. त्याने चुकीचा मार्ग नक्कीच अवलंबला, पण त्यानंतर माझ्या सन्मानाची ढाल देखील झाला आणि आज आम्ही खूप चांगले जीवन जगत आहोत. पण तरीही एक गोष्ट सांगेन, प्रेम करणे हा गुन्हा नाही, पण चुकीच्या पद्धतीने प्रेम मिळवणे हा गुन्हा आहे. स्वतःला असे बनवा की तुम्हाला चुकीच्या मार्गाने प्रेम मिळू नये. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.